गंगापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अधिक कडक करण्याच्या दृष्टीनं नव्यानं रुजू झालेले गंगापूर पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील पानटपरी चालक, व्यापारी, जिल्हा बँकेचे अधिकारी आणि व्यावसायिकांची बैठक घेतली। गंगापूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा आणि अवैध धंद्यांच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत बंब यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलीस आणि महसूल प्रशासनात मोठ्या हालचाली सुरू झाल्यात। या पार्श्वभूमीवर गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या नियंत्रण कक्ष डायल 112 इथं करण्यात आली आहे। त्यांच्या जागी शिलेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम अमर चाऊस यांनी गंगापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलाय। गंगापूर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी पदभार स्वीकारताच शहरातील विविध घटकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर पानटपरी चालक, व्यापारी, जिल्हा बँकेचे अधिकारी आणि शहरातील व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। बैठकीत पोलीस निरीक्षक चाऊस यांनी राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असल्याची स्पष्ट आठवण करून दिली। कोणत्याही पानटपरीवर गुटखा विक्री होताना आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। टपरीजवळ स्वच्छता दिसून आली तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। यावेळी व्यापाऱ्यांनीही शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक आणि सुरक्षेसंदर्भातील विविध प्रश्न मांडले। पोलिसांनी सर्व व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले।